गाईस आम्ही आलोय गेम जोडला. शांत आली का? पिंक पिंक जेवले तुम्ही कधी? तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. हां नाही का गाईज, सगळे शिफ्टिंग करायला लावली. हॉलच्या सिलिंगचं काम करायला लावलं, करायचे म्हणून सगळी शिफ्टिंग करायला लावली. तर गाईस अशा प्रकारे सोफा वगैरे इकडं खाली आणायला लावलेत आम्ही. सोफा वगैरे खाली न्यायचे, कारण की अख्खा ते हे ना व्हायचं काम करायची, तर सगळं सामान वगैरे काढून ठेवलं सांगितलं जिथून. हे बघा इथं वरचं तर काढलंय, तिकडे झुंबर तिथं ठेवलंय. तर गाईस चाललो आता मंदिरात. सगळं शिफ्ट वगैरे म्हणजे सामान वगैरे खाली हे केलं, सोफा खाली ठेवायचा होता, परत टी व्ही वगैरे पण काढली. सो चलो मंदिर जाके आते ना. सॅटर्डे सो हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. चलो जाते. तर गाईस हनुमानाच्या मंदिरातून जस्ट दर्शन घेऊन निघालो. अभी जाते घर पे, नाश्ता करते, काय देखते कैसा काय. गाईज मला एक नाही समजत, म्हणजे असं कोणाला बोलायला को सॉरी, आपण देवाचं करतो तर कशाला कोणाला उगाच नावं ठेवायचे. नावाने ठेवत एक म्हणजे माझं असं एक डोक्यात आलं की लोक देवाच्या दारी जातात, देवाकडे जातात, म्हणजे देवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला जातात, पण लोक म्हणजे देवाकडे जाऊन काय मागतात मला काय समजत नाही. कारण की त्या लोकांनी इतकी मनं दुखवलेली असतात लोकांची, काय समजत नाही मला काहीच. कधी कधी आश्चर्य वाटतो काय या गोष्टीचा, म्हणजे की लोक असे आहेत तरी म्हणजे कसे आहेत. आता तुम्ही मंदिरात जाता, तुम्ही देवाकडे काय मागणं मागता? देव काय बोलत असेल की तू माझ्याकडे आलाय ठीक आहे, पण तू किती लोकांची मनं दुखवलेत. हा, हे आपल्या स्वतःच्या मनाला माहित असतो ना, स्वतःला सुद्धा माहित असतो की आपण देवाकडे आलोय, पण आपण का आलोय देवाकडे, देवाच्या दारी का आलोय आपण, की आता काय बोलायला काय समजत नाही मला लोकांचं. जाऊ दे आता, कोणाला काय बोलायला नको. शेवटी प्रत्येकाचे हे असतात, थिंकिंग थॉट्स असतात. पण माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जर देवाकडे जाता ना, तर लोकांची मनं नाही दुखवायची. लोकांचं मन दुखवून तुम्ही देवाकडे जाता, तुम्ही कशावरून देवाकडे जाता ना, कशावरून तुम्हाला देव हे होईल, ते बोलतात देव तुमच्यावरती प्रसन्न होईल, असं काय होत नाही. फक्त एवढंच एक करा, मी तर बोलतो तुम्ही लोकांची जर चांगले वागले ना, तुम्हाला देवाच्या मंदिरात जायची गरज पण लागणार नाही गाईस. हे तर मला हे मला माझ्या डोक्यात फिक्स आहे. असं नाही की आता तुम्हाला असं वाटत असेल की आता हा मंदिरात जातो म्हणून याने पक्के लोकांची मन दुखत, असं काही नाहीये. मी मंदिरात देवाकडे काय मागायला जात नाहीये. माझ्या मनाला म्हणजे मला देवाला बघूनच भारी वाटतो. मला देवाकडे काय मागायची गरज नाही, कारण की देवाने मला लय दिलंय की म्हणजे अजूनही देतोय मला. मी त्याच्याकडे काय मागितच नाहीये. त्यांनी माझं मन बघितलंय की मी कसं आहे ना, काय आहे ना, मी किती लोकांचं चांगलं केलंय. सो
देवाला माहिती मी कसं आहे. सो मी देवाकडे जातो का, कारण की माझं देवा म्हणजे ते बोलतात ना, देव मला स्वतःहून बोलवतो, बस बाकी काय नाही ना. माझंही मन प्रसन्न होतं देवाला बघून. याच्या व्यतिरिक्त मला काय बोलायची गरज नाही. बस आयुष्य देव एकच काम करा, चांगलं काम करा, की लोकांचं मन दुखू नका. नाही तर तुम्ही किती देवाच्या दारी गेले, ते बोलतात ना हिमालय पर्वत चरले ना, तरी तुम्हाला काय देव प्रसन्न होणार नाही, काय होणार नाही तुमचं. कारण की तुम्ही कलियुगातलं सगळ्यात मोठं पाप हाच आहे की लोकांचं मन दुखवायचं. बस ते जर तुम्ही केलं मग तर मग मला मी काय आता काय बोलू, जाऊ दे. शेवटी प्रत्येकाचे आता विचार असतात, जाने दो. सो जा गाइस, चलो जाते अभी घर पे. नाश्त्याचं कसं काय बघू आपण. मम्मी बोलत होती नाश्त्याचं काय, बोलू बघतो आता कसं काय. पीनट बटर ब्रेड खाऊ, ओट्स खाऊ, ओट्स खाएंगे, ओट्स. चलो गाइस, पूरा रूम की तेज नेस कर दिए. गाइस सगळा रूम अख्खा घाण झालाय. आता एवढा भारी होणार आहे ना, एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आम्ही सगळं डिसाईड वगैरे करून ठेवलं. जिजूने रील वगैरे पाठवली आम्हाला, आणि जिजूने आणि डिसाईड केलं आहे अभी पूरा सीलिंग चेंज करेंगे. ही अंडी काय बोलते, चिकनची तयारी करून ठेवतो ना. मग करा तर ना मग अंडी. शांता आली का? पिंक पिंक जेवल्या तुम्ही कधी? हा काय खाल्लं? आई 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 ती गेली. शांता आणा. गेली वापस पडली होईल का पडली दिले ना मी त्या लिकीच नाही. आता कशाला लिकेज, ती लिकेज आंघोळ करायची नाही का स्मिथ बीत, म्हणून तेव्हा पक्का पाणी व्हायचं. आता लिकेज तेवढी जागा आहे ती वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ जागा ना. ती बोलते वरची लादी आहेत ना, त्या काढायला लागतील. एवढं कसं करता येईल? वरती लादी काढायला लागेल, त्याच्यानंतर परत लाद्या टाकायला लागतील. अख्खी पाडली हो, अख्खी पाडली. ही काढची लागली राजू राजू झाला तर तर गाईस आता काल आमचं म्हणजे एका भाड्याबद्दल फोन आला होता. सो आता पप्पा आणि मी चाललो भाड्यावर आठवलीला बस घेऊन. सो लगेच यायचं आहे 1 तासात. सो चाललो आता, निघतोय आता. चलो तर गाईस अशा प्रकारे मी निघालो आहे त्यांना सोडून. मुलं आहेत ती आपल्या कॉलेजची वाटतात मला. सो कॉलेजच्या त्या मुलांना सोडून आलो आता. आता घरी आता उद्या सकाळी 4:30 यायचे. सो चलो जाते. पप्पा अजून आले नाही, मी जाम फास्ट आलो. सो जाते घर पे अभी. चलो फक्त त्यांना सोडायचंच काम होतं. गाई पसारा बघा,
असा पसार आहे रूममध्ये पसार अक्का सामान जो आहे ना तो त्या रूममध्ये ठेवलं चलो जाते ऊपर काम चालू असं वाटतं कदाचित तर असतं काय नाही गेलं असतील तिथं मागाशी मी जेव्हा बस घेऊन आलो ना गावातून आलो मी सो आहे आवाज तर येतो ती अडचण अभी कैसा एकदम नया बनाने का ना वीडियो काम तो करना पड़ेगा ना मेरी जान गाइस माझी हंडी कुठे गेली वेअर इज माय हेल्स बॉडी बनाय ते कधी होईल तू बोल ना हा ना हो तू असते का तू आई आज कशी काय आल्या साक्षी हा ओके ओके आईस 8:30 व्हायला अजून काम चालू आहे राम राम लाडो म्याव गाईस आम्ही आलोय गेम जोडला WWE खेळायला आम्हाला आलता कंटाळा गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय 1 तास झाला किती 1 तास झाला ना मग आलो 1 तास झाला आता निघतोय भूक लागली बाकी जातो घरी जेवायला ए जरे गाईस अशा प्रकारे कामगार गेलेले आहेत कामगार दुसरं दाखवू बोल ना दाखवू इथलं कसं करायचं मग एकदा तिथे वाया गेलं ना मी तो ओल पाडला तर गाईस आता या कामाला 7 ते 8 दिवस लागतील म्हणजे 20 अडचण रूममध्ये सो 7 ते 8 दिवस असंच आता हे राहील येणं जाणं लोकांचं असं होतं काम वगैरे आवाज गोंगाट सो देखते अभी कैसा क्या है आप लोग तो बहुत म्हणजे तुम्ही तर जामच हे असाल एक्साइटेड असाल की कसं काय बनणार आहे जाम भारी गाईस ना आम्ही गाईस हे बघा ही काच आहे नाही ही वाली ही पण तोडायला लावली म्हणजे ही एवढा भाग आहे ना हा पॅक करायला लावले का तर ती काचेचं काही व्हॅल्यू म्हणजे यूजच होत नाही नाहीतर इथे परत लावलेलं असतं ती आम्ही काच काही खोलत पण नाही सो आम्ही म्हणजे जिजू असं बोलत होतं की काच पण पॅक करून टाका नाही अख्खं म्हणजे एक भारी होईल म्हणजे बरोबर दिसेल हे काच हे केलं पॅक केलं सो देखते अभी कैसा क्या है आय होप गाइस तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील बाय बाय गुड नाईट भेटू त्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय